नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, गावखेड्यातले, शहरातले, शेतातले कुठलेही विषय असू द्या, वाड्या वस्तीतले थेट दाखवतोय. आता इकडे पांढरेवाडी हे गाव आहे. हे गाव भूम तालुक्यात येते. ईट गावाच्या जवळ आहे. ईट आहे आणि ईटच्या जवळ ही पांढरेवाडी आहे. आता इकडून इकडे दाखवा कॅमेरा, पाठीमागे दाखवा कॅमेरा. तिकडून एक ट्रॅक्टर येते आणि हा जो रस्ता आहे ना, केलेला रस्ता हा स्वखर्चातून या मतदारसंघाचे आमदार आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारानं हा रस्ता जो आहे तो स्वखर्चातून होतोय. आणि इकडे वस्ती आहे, पांढरे वस्ती जाणारी. माझ्या पाठीमागे जे आहे ते हा रस्ता पांढऱ्या वस्तीला जातो. तिकडे पलीकडे वस्ती आहे आणि या गायकवाड वस्ती आहे इकडे राहणारी. आणि गायकवाड वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत. तुम्ही इथं राहता ना पाठीमागं? कुठं राहता तुम्ही? पाठीमागं. काय नाव तुमचं? विकास महादेव गायकवाड. बरं. आता हे रस्ता ही चालू आहे मुरुम टाकायला. कोण करायला का? आम्ही. आमदार तानाजीराव सावंत. बरं. कसं अगोदरची परिस्थिती कशी होती, आताची कशी आहे? अगोदर 4-5 वर्षापासून इथं काहीच नव्हतं. आता यांच्या माध्यमातून काम चालू आहे सगळं व्यवस्थित. पेशंटला न्यायचं म्हणलं बैलगाडीतून न्यावं लागायचं, अडचणला येत होते भरपूर. कसं आहे का त्याचा काही व्हिडिओ तुमच्याकडे? हा व्हिडिओ आहे ना. देता का आम्हाला? हो देतो ना. बरं. कशी परिस्थिती आहे? मग नंतर काय केलं तुम्ही? आता अशा परिस्थितीतून मग तुम्हाला कोण आलं तुम्हाला भेटायला? कसं? आम्ही प्रवीणभाई देशमुखकडे गेलो, पण तानाजी सावंतकडे गेलो. त्यांच्यावर त्यांनी फोन केला. परत म्हणले खर्च चालू करा. वस्ती किती लोकांची आहे तिकडे त्या भागात? वस्ती जवळजवळ 15 कुटुंब राहतील. 15. बर. नेमकं मग परिस्थितीच का? आता इथे एवढे लोक राहतात, मग तुम्ही कसं राहायचं? तुम्ही जाणं कसं करत होता? शाळेतले विद्यार्थी वगैरे कसं? तसं जाय चिखलातून काय इलाज नाही त्याला. चिखलातून तर जातो दररोज. मोटरसायकल जात नाही. मामा काय नाव तुमचं? राजेंद्र रेट बकोकाटे. कुठे आहे शेत तुमचं? आमचं शिकाय आहे त्याचे. कशी होती परिस्थिती पहिलं? परिस्थिती म्हणजे एकदम बेकार होती. हे काही चौकून पाण्याने रस्ता, लेकराला शाळा जायचं म्हणलं तरी खांद्यावर घेऊन लेकरू तिथून ह्याच्यावर न्यावं लागत होतं, डॅमवर. तिथून पुन्हा शाळेकडे जाणार. तिथून पुन्हा 5 वाजता येताना आणि तेच कार्यक्रम करावा लागायचा प्रत्येक आई वडिलांना. अशी परिस्थिती ह्या रोडची होती. दवाखान्यात जायचं म्हणलं तर? दवाखान्यात म्हणलं तरी तीच परिस्थिती. गाडी झोपा नाही तर खांद्यावर घ्यायचं, दोघा तिघाचा उचलीत जायचं आणि पुन्हा गाडी बोलवायची आणि पुन्हा इथला दवाखान्यात न्यायचं. अशी परिस्थिती ह्या वाडीवाल्याची होती. इकडे कोणता जिल्हा आहे? इकडे बीड जिल्हा आला खालून. किती लांब आहे? किती जवळजवळ 500 मीटरच्या अंदाजे आहे खाली. तिकडे बीड जिल्हा हद्द, इकडे उस्मानाबाद. शाळा कुठं? शाळेत कुठं जाते? इटला. आणि दवाखाना बी इटच. शेतातला माल न्यायचा आहे ती म्हणलं तर कसं नेत होतं? शेतातल्या मालाची तर पंचायत सगळे टाकून तिकडूनच न्यावं लागायचं. आतापर्यंत इटून ह्याच्यावर न्यायचा, पुलावरून खांद्यावर घ्यायचा. आणि बैलगाडी चलत होती का इथे या रस्त्याने? पण अहो बैलगाडी चलत नव्हती. हेच काय फसायची. सारा चिकोली व्हायचा त्यात. आणि कशी बैलगाडी तरी चलती. आणि अलीकडे बैल बी नाही. कुणाच तरी भाडं ट्रॅक्टर हे आणायचं, ते ट्रॅक्टरवाल्याने म्हणायचं फसतंय, मी नाही जात, ठेव तिथंच. मग अशी परिस्थिती. मग कुणी कोपट्या बिपट्या करून तिथंच ठेवायचे राहणार आणि उघड झाली की पुन्हा न्यायची बरोबर. चोरीमारीचा भीती नसायची का? मग चोऱ्या माऱ्या व्हायच्या का? चोऱ्या तर लगेच होत्या. चोऱ्याला तर डिलच नाहीत. चोऱ्याला डिलीच नाहीत. मग सारखं चालू चोरांचं. मग आता ही कोण टाकलंय मग मुरुम? हे मुरुम तानाजी सावंत टाकलाय. त्यांच्या सहकार्याने टाकलेला आहे मुरुम सगळा. हे जाईल का आता गाडी इथून? आता गाडी जाते इथून गाडी जाते. पहिलं कसं इथं होतं मग? पहिली लेच बेकारी परिस्थिती इथली. सगळे पाण्याचं सगळा राडा सगळा जाता येत नाही. माणसाला गुडघे इतकी पॅन्ट वरी केल्याशिवाय तर इकडे जाता येत नाही. कुणालाच येत नाही जाता. अशी परिस्थिती इथली. होय मामा काय ना? इटच येत आम्ही. असू दे. इकडे कशाला आला होता? शेत आहे आमच्या इथे. मग होय शेतातच जायचं. आता ह्याच रस्त्याने आला ना? हो. कोणी केला रस्ता? हे रस्ता सावंतने केला. कसं होतं पहिलं? पहिलं काय जाताच येत नव्हतं. चिखल होता गुडघेच काला इथून तिथून. हो चिखल होता. सावंत साहेब मतदारसंघात आले नाहीत की निवडणूक लढविल्यावर? पण ते पहिलाच मंजूर केलता ना त्यांनी. हो तेव्हा ते काम अडवल्यामुळे राहिला रस्ता करायचा. त्यांच्या खर्चातून करायला स्वतःच्या? ते त्यांच्या खर्चात नाही का कसं काय माहित नाही का? बर. मामा तिकडे जाऊ नका, इकडे या. कुठले हो तुम्ही? इथलंच. मग तसं का दाबका लागला? खरं सांगायचं त्याला. काय खरं सांगा. खरं बोलायचं? काय काय रस्त्याची बेकारी होती लईच.
खराब रस्ता गुडघ्यात काल चिखल होती बैल सुद्धा जात होत नव्हती. कसं नेत होतं मग? आम्ही हे असंच 2-2 फूट 3-3 फूट आपल्या आणायची खोराक लय पंचायत होती न काय. असं पिकअप तर काहीच येत नव्हतं. गावाले या गुडघ्याच्या लग्न पोरावाचे या इकडं. गुडघ्यात काल चिखल होती, काय जाता येत नव्हतं काय नव्हतं. हे पण हिचे रस्ता झाला म्हणून लय चांगलं झालं. सावंत कोणामुळं? सावंत आपले त्यांच्या स्वखर्चातून चालू केलं का? हा सुखरचा. आता हे इकडे कार्यक्रम ती करायचे म्हणलं पाहुणे रावळे तर कसं येत होते का पहिले? कसं यायचे? काय येतच नव्हती काय तिकडे डॅमवर उभा राहायची चलत यायचं एक माणसाने काय खरं होत. वाहन येत नव्हतं काय नव्हतं. लग्न करायचे ते 16 काय होता कार्यक्रम व्हायचा का नाही? नाही ते काय होत होतं सारखं चालूच आहे. पण काय अशी चलत यायची तिथून डॅमवर गाड्या उभा करायच्या आणि तिथून यायची चलत तिथवर वस्ती बसवर. मिलाच नव्हता त्याला काय वाहनच येत नव्हतं काहीच. होय. हा तुम्ही गावकरीच आहेत का? काय नाव तुमचं? प्रसाद महादेव चव्हाण. बोला. आता हे मुरुम टाकलाय, पहिला रस्ता कसा होता आता कसा आहे? पहिला रस्ता काळी माती असल्यामुळं दबत होता आणि पाऊस काळ जास्त असल्यामुळं चिखलच पण नाही. वाहनाची अडचण, दुधाची अडचण, शेतमालाची अडचण, ऊसाची अडचण. मार्च पर्यंत रस्ताच वाळत नाही. मग 2 वर्ष झालं पाठपुरावा चालू आहे सावंत साहेबाकडे. प्रवीण भाई देशमुखच्या पुढाकाराने काम चालू झालंय. आता बऱ्यापैकी मुरुम टाकलाय. बर. आता पुढं शाळेतले विद्यार्थी ते पहिलं कसं जायचे इथून? चलत चिखलात जाता येत नव्हतं म्हणतात की मामा तिथं खांद्यावर न्यावं लागायचं. खांद्यावर न्यावं लागायचे. परत दवाखाना असला तर खांद्यावर न्यायचा. इमर्जन्सी असलं तरी अडचण. डांबरीला जाईपर्यंत डॅमवर जाईपर्यंत अडचण होती. बघा, बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहेत आपण. आता इकडं बीड जिल्हा आहे आणि इकडं धाराशिव जिल्हा आहे. आता प्रवीण देशमुख आपल्यासोबत आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत ते. आणि विशेष म्हणजे 2 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलेलं गाव. जर इकडं पाणी आलं, नदीला पाणी आलं किंवा ह्या भागात जर पाणी आलं तर ह्यांचा संपर्कच तुटायचा थेट शेतकऱ्याचा. आपल्यासोबत आहेत प्रवीण देशमुख. काय सांगाल? आता हे रस्ता होतोय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत त्यांच्या पुढाकारातून होतंय. आता हे मुरुम टाकला इथं. पहिलं वस्तीची खूप दुरावस्था होती आणि आता हे स्वखर्चातून मुरुम टाकायला लागला. परिसरामध्ये कसं वातावरण आहे आणि इथं आता मुरुम टाकला तुम्ही? ह्या गायकवाड वस्ती आणि चव्हाण वस्तीवरच्या लोकांची एवढी अडचण होती की 1 किलोमीटर त्यांना वाहन आपली पलीकडे लावून इथं चालत यावं लागायचं. पावसाळ्यात तर म्हणजे मोकळं सुद्धा चालता येत नव्हतं. इथले जी पेशंट असं समजा आजारी कोणी पडलं तर बैलगाडीत ते पेशंट टाकायचं आणि तिथून चालत जायचं. लहान लहान मुलं असतील शाळेची, सगळ्यांना अशी अडचण होती. आणि इथं जवळ आसपास मुरुम नसल्यामुळे वाहतूक लांब होती. मी आदरणीय सावंत साहेबाच्या कानावर हा विषय घातला. साहेबांनी लगेच सांगितलं की तात्काळ ते काम चालू करा, लोकांची अडचण दूर करा. त्याच्यामुळे आता ही काम जवळपास आज संध्याकाळपर्यंत काम संपन्न. ते काम आहे काम जवळपास 1.5 किलोमीटरच्या आसपास आहे वस्ती. 1.5 किलोमीटरचा रस्ता होईल. सावंत साहेब आले नाहीत की मतदारसंघात अजून? सावंत साहेब आले नाहीत पण काम चालू आहे ना त्यांचं. मध्ये आजारी असल्यामुळे ते आले नाहीत. आणि संपर्क चालूच आहे मतदारसंघात. त्यांचे सगळे कार्यकर्ते ते खाली काम चालूच आहे ना. लोक म्हणतात की तसं, पण साहेब आले नाही. साहेब आले नाही म्हणजे काय झालं? खाली काम चालू आहे, लोकांच्या समस्या सुटतात. आता भूम तालुक्यामध्ये जवळपास ज्या ज्या लोकांच्या अडचणीत अशा वस्तीवरचे रस्ते असतील, काही कुठल्याही दवाखान्याची अडचण असेल, सावंत साहेब येतात ना. सावंत साहेब इथं हजर नसले तरी कार्यकर्त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. आणि जे विरोधकाचं काम काय बोंबलायचंच काम आहे. त्यांचा चहा प्यायचा आणि उठून जायचं. पण इथं साहेब नसले तरी बी स्वतःच्या खर्चातून साहेब आज रस्ते करायला लागलेत ना. लाखो रुपयाचे रस्ते स्वतःच्या खर्चातून काम चालू आहे साहेबांचं. आणि आज ह्या वस्तीवरचे लोक ज्यांना असं चालता सुद्धा येत नव्हतं, बरं समजा मग अगोदरचे जे कोण लोकप्रतिनिधी त्यांनी येऊन समस्या का सोडली नाही? मग नुसतं वरडायचं सावंत साहेब मतदारसंघात नाहीत, सावंत साहेब मतदारसंघात नाहीत. नसले तरी कामं चालू आहेत त्यांचे. आल्यानंतर तर ही स्पीड डबल होणार आहे. त्याच्यामुळं विरोधकांनी ह्याची काळजी करायचं काम नाही. 100% साहेब मतदारसंघात असे तर संपर्कात आहेतच लोकांच्या. आणि लवकरच ते आजारी असल्यामुळे आले नाहीत, आता येतील आणि लोकांच्या राहिलेल्या समस्या सुद्धा सुटतील. काय आवाहन करायला परिसरातल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना? समस्या सुटतात. आता येणाऱ्या निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, काही ग्रामपंचायती असतील. लोकांना एवढंच मी आवाहन करल की विकासाला प्राधान्य देणारं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे.
साहेबांना जर आज आपण जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, हे लोक जर साहेबाच्या निवडून दिले तर अजून ह्याची स्पीड डबल होणार आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या भागाचा विकास दुपटीने वाढणार आहे. किती कामं झाले त्या परिसरात आपल्या? आता परिसरात काम चालू आहे, आतापर्यंत एक 5-6 कामं चालू झालेली आहेत, अजून काही कामं होणार आहेत. ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत परिसरातल्या त्या आपण साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. अच्छा, काय सांगाल आता? काम सुरू केलंय ज्यावेळेस इलेक्शन पिरियड मध्ये ज्यावेळेस आम्ही गायकवाड वस्तीला आलतो त्यावेळेस अण्णासाहेब असतील, प्रवीणभाई असेल, बाकीचे नेते असतील, त्या टायमाला त्यांना प्रवीणभाई असेल किंवा अण्णासाहेब असतील या दोघांनी मिळून शब्द दिलता की जसा पावसाळा चालू होईल, पण थोडाफार उशीर झाला, पण प्रवीणभाईंनी अण्णासाहेबांनी ज्यावेळेस मनावर घेऊन हा रोड चालू केला, ह्या रोडची ज्यावेळेस आम्ही आलतो त्यावेळेस यायची सुद्धा परिस्थिती नव्हती. हे सगळं बघून आत्ता ह्या घडीला उद्या दुपारपर्यंत इथलं ह्या रोडचं काम पूर्ण संपलं असं वाटतंय. आणि असेच कामं प्रवीणच्या नेतृत्वाखाली 1-3 ठिकाणी चालू आहे सध्या गावामध्ये. अजून दुसरी साईटही चालू आहे, तो वाटलंच तर तुम्ही जाऊन तिथं भेट घेऊ शकता. ज्या लोकांच्या अडचणीत जे लोक समजा गाराने घेऊन आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि म्हणलेत की बाबा आमच्या इकडे जायला रोड नाही, तिथं सावंत साहेबांनी असा शब्द दिला की स्वखर्चातनं मी तिथं तात्काळ मुरुम टाकण्याची व्यवस्था करतो. तसं त्या ह्याच्या संदर्भामध्ये आता सध्या कामं चालू आहेत. ज्यांनी मागल त्यांच्या घरापर्यंत रोड कमीत कमी हा मुरुमाचा रोड तरी पूर्ण होणार ह्याची खात्री आम्ही सगळे मिळून किंवा प्रवीणभाईच्या नेतृत्वावर अण्णासाहेबांच्या सांगण्याहून आम्ही करून देऊ एवढा शब्द देतो. अच्छा मामा, कुठले हो तुम्ही? काय नाव आहे तुमचं? आम्हाला नाही यायचं. अहो बोला की. हा, नाही येत नाही. येत नाही? बोला येत नाही का? तिकडे या, थांबा इकडे या बरं का. जाऊ द्या, लाजा लागली तर. बघा इथं भूम तालुक्यातल्या ईट जवळच ही वस्ती आहे, गायकवाड वस्ती आहे. ईट पासून काही थोडं 1-2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि या वस्तीला जाणारा हा रस्ता आहे. इकडे बघा हे ट्रॅक्टर जे आहेत ते आता ह्या ट्रॅक्टरमध्ये मुरुम सुद्धा भरून आणलेला आहे त्यांनी. आणि इथं जे आहे ते आता मुरुम टाकून स्वतः आमदार या भागातले डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत, त्यांच्या स्वखर्चातून हे कामं चालू आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये. वेगवेगळ्या गावात मी गेलो, आता काही आणखीन काही मतदारसंघामध्ये त्यांचे जे गावं असतील जिथं कामं चालू असतील तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. मात्र खरी परिस्थिती काय आहे? गायकवाड वस्ती इकडं वस्ती आहे आणि त्या वस्तीतल्या लोकांना गावात जाता येत नव्हतं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना इथून जात नव्हतं, शेतामधला माल इथून घेऊन जाता येत नव्हतं, दूध असेल किंवा आजारी पेशंट जर आला इथं तर त्या पेशंटला नेणं सुद्धा खूप अवघड होतं. असं बैलगाडीमधून प्रवास करावा लागायचा या लोकांना. अतिशय वाईट परिस्थिती होती आणि आता सध्या इथं आता मुरुम टाकलाय आणि या मुरुमावरून चालत आम्ही सुद्धा आलो इथं. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा हे जे काम आहे इथं चिखल व्हायचं, खूप मोठ्या प्रमाणात पाणी व्हायचं, त्याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपार दाखवण्याचं काम करतोय. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, गायकवाड वस्ती, ईट गाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. राहिले